यूट्यूब किंवा टेलिग्रामवर जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शेअर मार्केट संबंधी टिप्स देतात त्यांनाच इन्फ्लुएन्सर असं म्हणतात आणि आता सेबीच्या नव्या नियमानुसार त्यांनाच लगाम लागण्याची दाट शक्यता आहे। सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने शेअर बाजाराशी संबंधित स्टॉक्स टिप्स देणाऱ्या इन्फ्लुएन्सरला मोठा झटका दिलाय। सेबीच्या नव्या नियमानुसार आता नोंदणी नसलेल्या इन्फ्लुएन्सरला गुंतवणूकदारांना शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी विक्रीचा सल्ला देता येणार नाहीये। शेअर मार्केटचं शिक्षण देणाऱ्या व्यक्ती सध्याच्या बाजारभावाचा संदर्भ देऊ शकणार नाही। गुंतवणूकदारांना शिकवण्यासाठी या इन्फ्लुएन्सरला 3 महिने जुन्या किमतींचं उदाहरण द्यावं लागणार आहे। याचा अर्थ आता इन्फ्लुएन्सर लाईव्ह मार्केटमधील स्टॉक्स बाबत कोणत्याही टिप्स किंवा शिफारसी देऊ शकणार नाहीयेत। म्हणजे काय, हे इन्फ्लुएन्सर सेबीकडे नोंदणीकृत नसतात, पण ते यूट्यूब किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना शिक्षण देतात। त्यांनाच आता लगाम लागण्याची दाट शक्यता आहे। तर लाईव्ह मार्केटमधील ट्रेडिंग कसं करायचं, स्टॉक्स टिप्स आणि ट्रेडिंग कॉल्स देऊ शकणार नाहीयेत।